गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. मागील तासामध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित काही महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न अभ्यासत होतो. आजच्या तासामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमावर आधारित आणखी काही बहुपर्यायी प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. तर आजचा पहिला बहुपर्यायी प्रश्न आपण घेऊया. तो म्हणजे उपयोगिता दृष्टिकोनानुसार एकूण उपयोगिता सर्वाधिक असते तेव्हा सीमांत उपयोगिता किती असते. पहा प्रश्न कसा आहे, नीट समजून घ्या प्रश्न. उपयोगिता दृष्टिकोनानुसार एकूण उपयोगिता सर्वाधिक असते तेव्हा सीमांत उपयोगिता किती असते. तुमची थोडीशी उजळणी व्हावी म्हणून तुम्हाला एकूण उपयोगिता म्हणजे काय आणि सीमांत उपयोगिता म्हणजे काय याचा अर्थ या ठिकाणी एका ओळीमध्ये मी सांगतो की एकूण उपयोगिता म्हणजे उपभोक्त्याने एखाद्या वस्तूच्या एकापेक्षा जास्त नगापासून जो उपभोग घेतलेला आहे त्या सर्व नगापासून मिळणाऱ्या उपयोगितेची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता. आणि सीमांत उपयोगिता म्हणजे काय, वस्तूच्या शेवटच्या नगापासून मिळणारी उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता. ओके. तर आता एकूण उपयोगिता म्हणजे काय आणि सीमांत उपयोगिता म्हणजे काय याचा सुद्धा अर्थ आपण पुन्हा एकदा थोडक्यात अभ्यासला. आता प्रश्न पुन्हा एकदा वाचतो. उपयोगिता दृष्टिकोनानुसार एकूण उपयोगिता सर्वाधिक असते तेव्हा सीमांत उपयोगिता किती असते. आपण एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यामध्ये कशा प्रकारचा संबंध असतो हे आपण अभ्यासू. आणि एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यामधील संबंधावर आधारित या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. उपयोगिता दृष्टिकोनानुसार एकूण उपयोगिता सर्वाधिक असते तेव्हा सीमांत उपयोगिता किती असते. तर पहिला पर्याय आहे सर्वाधिक, म्हणजे एकूण उपयोगिता सर्वाधिक असते तेव्हा सीमांत उपयोगिता सुद्धा सर्वाधिक असते. हा अ पर्याय. ब पर्याय आहे शून्य. तर एकूण उपयोगिता सर्वाधिक असते तेव्हा सीमांत उपयोगिता शून्य असते, हा ब पर्याय. त्यानंतर क पर्याय. क पर्याय आहे सर्वात कमी असते आणि ड पर्याय आहे ऋण असते. तर उपयोगिता दृष्टिकोनानुसार एकूण उपयोगिता सर्वाधिक असते तेव्हा सीमांत उपयोगिता ही शून्य असते. एकूण उपयोगिता ही सर्वाधिक असते तेव्हा सीमांत उपयोगिता ही शून्य असते. कारण सीमांत उपयोगिता सुरुवातीला अधिक असते, नंतर सातत्याने ती घटत जाते, नंतर एका विशिष्ट पातळीला ती शून्य होते आणि त्यानंतर उपभोक्त्याने एखाद्या वस्तूचा उपभोग कंटिन्यू चालू ठेवला, सतत चालू ठेवला तर सीमांत उपयोगिता ही ऋण होते. त्यामुळे उपयोगिता दृष्टिकोनानुसार एकूण उपयोगिता सर्वाधिक असते तेव्हा सीमांत उपयोगिता ही शून्य असते. म्हणून ब पर्याय हा योग्य पर्याय आहे, शून्य असते. तर अपर्याय काय होता, सर्वाधिक असते. तर एकूण उपयोगिता ही सर्वाधिक असते तेव्हा सीमांत उपयोगिता ही सर्वाधिक नसते, ती शून्य असते. म्हणून अपर्याय हा अयोग्य पर्याय आहे.
ब पर्याय योग्य आहे कारण शून्य असते आणि क पर्याय सर्वात कमी असते, तर क पर्याय सुद्धा अयोग्य पर्याय आहे आणि ड पर्याय ऋण असते, तर हा सुद्धा अयोग्य आहे कारण एकूण उपयोगिता सर्वाधिक असते तेव्हा सीमांत उपयोगिता ही शून्य असते. ओके, पुढचा प्रश्न घेऊया आपण. समवर्ती वक्राचा उतार काय दर्शवितो? समवर्ती वक्राचा उतार काय दर्शवितो? तर अपर्याय आहे. दोन वस्तूमधील घटता सीमांत पर्यायतात. समवर्ती वक्राचा उतार काय दर्शवितो? अपर्याय आहे. दोन वस्तूमधील घटता सीमांत पर्यायता दर. ब पर्याय आहे. प्रत्येक बिंदूपासून उपभोक्त्याला मिळणारे समान समाधान. ब पर्याय काय आहे? प्रत्येक बिंदूपासून उपभोक्त्याला मिळणारे समान समाधान. आणि क पर्याय आहे. अ व ब दोन्ही बरोबर. क पर्याय काय आहे? अ पर्याय आणि ब पर्याय दोन्ही बरोबर आहे. आणि ड पर्याय आहे. अ व ब दोन्ही चूक. तर समवर्ती वक्राचा उतार काय दर्शवितो? पहिला पर्याय आहे अ. दोन वस्तूमधील घटता सीमांत पर्यायता दर. अपर्याय हा योग्य पर्याय आहे. ब पर्याय काय आहे? प्रत्येक बिंदूपासून उपभोक्त्याला मिळणारे समान समाधान. तर ब पर्याय सुद्धा बरोबर आहे कारण समवर्ती वक्राचा उतार दोन वस्तूमधील घटता सीमांत पर्यायता दर दर्शवितो. तसेच समवर्ती वक्राचा उतार प्रत्येक बिंदूपासून उपभोक्त्याला मिळणारे समान समाधान दर्शवितो. त्यामुळे ब पर्याय सुद्धा योग्य पर्याय आहे. तिसरा पर्याय आहे अ व ब दोन्ही बरोबर. तर या ठिकाणी तिसरा पर्याय हा अगदी बरोबर पर्याय आहे, अगदी योग्य पर्याय आहे. कारण समवर्ती वक्राचा उतार काय दर्शवितो? तर अपर्याय दोन वस्तूमधील घटता सीमांत दर दर्शवितो. दोन वस्तूमधील घटता सीमांत पर्यायता दर दर्शवितो. हेही बरोबर आहे. आणि ब पर्याय प्रत्येक बिंदूपासून उपभोक्त्याला मिळणारे समान समाधान दर्शवितो. हा ब पर्याय सुद्धा योग्य पर्याय आहे. आणि त्यामुळे क पर्याय अ व ब दोन्ही बरोबर हा योग्य पर्याय आहे, क पर्याय. आणि ड पर्याय होता अ व ब दोन्ही चूक. तर अ व ब दोन्ही चूक नाही, तर दोन्हीही बरोबर आहेत म्हणून क पर्याय हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे रिकामी जागा अर्थशास्त्र होय. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे रिकामी जागा अर्थशास्त्र होय. अ सूक्ष्म, ब व्यष्टी, क अंशलक्षी आणि ड वरील सर्व. तर आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या अभ्यासताना, सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ अभ्यासताना सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या अभ्यासली. त्यामध्ये एक व्याख्या अशी होती की अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. म्हणून प्रश्न दिलेला आहे, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे रिकामी जागा अर्थशास्त्र होय. अ सूक्ष्म. अपर्याय योग्य आहे का? तर योग्य आहे. ब पर्याय आहे व्यष्टी. ब पर्याय योग्य आहे का? तर ब पर्याय सुद्धा योग्य आहे. कारण
सूक्ष्म अर्थशास्त्रालाच व्यष्टी अर्थशास्त्र असे देखील म्हणतात. म्हणून अ पर्याय बरोबर आहे. तसेच ब पर्याय सुद्धा बरोबर आहे. क पर्याय काय आहे? अंशलक्ष्य. तर सूक्ष्म अर्थशास्त्रालाच अंशलक्ष्य अर्थशास्त्र असे देखील म्हणतात. त्यामुळे क पर्याय सुद्धा योग्य पर्याय आहे. मग अ पर्याय योग्य आहे, ब पर्याय योग्य आहे, क पर्याय सुद्धा योग्य आहे आणि चौथा पर्याय वरील सर्व. म्हणून अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे रिकामी जागा अर्थशास्त्र होय. या बहुपर्यायी प्रश्नांचा योग्य उत्तर किंवा योग्य पर्याय आहे ड वरील सर्व. कारण सूक्ष्म अर्थशास्त्रालाच व्यष्टी अर्थशास्त्र, अंशलक्ष्य अर्थशास्त्र किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात. म्हणून ड पर्याय हा योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न घेऊया. क्रमवाचक उपयोगिता दृष्टिकोन कोणी विकसित केला? पहा, प्रश्न अगदी सरळ सरळ विचारलेला आहे. क्रमवाचक उपयोगिता दृष्टिकोन कोणी विकसित केला? तर क्रमवाचक उपयोगिता दृष्टिकोन कोणी विकसित केला याबद्दल खाली 4 अर्थशास्त्रज्ञांची नावे दिलेली आहेत. त्यापैकी कोणी क्रमवाचक उपयोगिता दृष्टिकोन विकसित केला तो आपल्याला योग्य पर्याय म्हणून निवडायचा आहे. तर अ पर्याय आहे ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ यांनी क्रमवाचक उपयोगिता दृष्टिकोन विकसित केला का? तर नाही. कारण उपयोगिता दृष्टिकोनाबद्दल ॲडम स्मिथ यांनी क्रमवाचक किंवा संख्यात्मक दृष्टिकोन कोणताही दृष्टिकोन त्या ठिकाणी ॲडम स्मिथ यांनी सांगितलेला नाही. म्हणून अ पर्याय हा अयोग्य पर्याय आहे. ब पर्याय आहे प्राध्यापक सॅम्युएल्सन. प्राध्यापक सॅम्युएल्सन यांनी उपयोगितेचा क्रमवाचक दृष्टिकोन विकसित केला का? तर सॅम्युएल्सन यांनी सुद्धा केलेला नाही. म्हणून ब पर्याय सुद्धा अयोग्य पर्याय आहे. क पर्याय आहे प्राध्यापक पॅरेटो. प्राध्यापक पॅरेटो यांनी क्रमवाचक उपयोगिता दृष्टिकोन विकसित केला का? तर यस, होय. प्राध्यापक पॅरेटो यांनी उपयोगितेचा क्रमवाचक दृष्टिकोन विकसित केलेला आहे. म्हणून योग्य पर्याय आहे क प्राध्यापक पॅरेटो. चौथा पर्याय काय आहे? प्राध्यापक हिग्स. प्राध्यापक हिग्स यांनी उपयोगितेचा क्रमवाचक उपयोगिता दृष्टिकोन विकसित केला का? तर नाही. म्हणून योग्य पर्याय फक्त एकच आहे क प्राध्यापक पॅरेटो. त्यामुळे अ पर्याय ॲडम स्मिथ, ब पर्याय प्राध्यापक सॅम्युएल्सन आणि ड पर्याय प्राध्यापक हिग्स हे तीनही पर्याय अयोग्य आहेत. योग्य पर्याय आहे प्राध्यापक पॅरेटो. आपण उपयोगितेचे 2 दृष्टिकोन अभ्यासू. एक संख्यात्मक दृष्टिकोन आणि 2 क्रमवाचक दृष्टिकोन. तर डॉक्टर मार्शल यांनी उपयोगितेचा संख्यात्मक दृष्टिकोन, गणनात्मक दृष्टिकोन विकसित केलेला आहे. डॉक्टर मार्शल यांच्या मते उपयोगिता ही मानसिक अवस्था जरी असली तरी युटिल्स या काल्पनिक मापाच्या साहाय्यानं उपयोगितेचं मोजमाप आपल्याला संख्येमध्ये करता येते. त्याला आपण डॉक्टर मार्शल यांचा उपयोगितेचा संख्यात्मक दृष्टिकोन असे म्हणतो. आणि प्राध्यापक पॅरेटो यांनी उपयोगिता ही मानसिक संकल्पना असल्यामुळे तिचं आपण मोजमाप संख्येमध्ये करू शकत नाही, परंतु उपयोगितेला क्रम देऊ शकतो. अशा पद्धतीनं
क्रमवाचक उपयोगितेचा दृष्टिकोन प्राध्यापक पॅरोटो यांनी विकसित केलेला आहे. म्हणून क पर्याय प्राध्यापक पॅरोटो हा योग्य पर्याय आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपण थांबूया. धन्यवाद.